बरखास्त। शिवसेना पक्ष संघटना वाढीच्या दृष्टीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मराठवाडा आणि सोलापूरचा दौरा केला। डॉक्टर शिंदे यांनी सोमवारी सोलापूर, माढा आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघाचाही आढावा घेतलाय। त्यात विद्यमान पदाधिकाऱ्यांविरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तक्रार आल्यानंतर खासदार शिंदे यांनी तातडीने दुसऱ्या दिवशी माढा आणि सोलापूर या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना बरखास्त करण्याचा निर्णय घेतलाय। त्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना मोठा झटका मानला जात आहे। शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीने काढण्यात आलेल्या पत्रात सोलापूर आणि माढा शिवसेना बरखास्तीचा निर्णय जाहीर करण्यात आलाय। त्याबाबत पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख दगडू सपकाळ, तसेच सहसंपर्क प्रमुख हनुमंत जगदाळे, सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख खासदार धैर्यशील माने आणि माढा लोकसभा संपर्क प्रमुख चंद्रहार पाटील यांनाही याबाबत माहिती कळवण्यात आली। पत्रात म्हटलंय की शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना जिल्हा प्रमुख ते शाखा प्रमुख कार्यकारिणी ही बरखास्त करण्यात येते। लवकरच सर्व विभागीय संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख आणि लोकसभा संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती घेऊन शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख, शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना पदाधिकारी नेमणुका या संपर्क प्रमुखाचा अहवाल आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं हे करण्यात येईल। विशेष सखोल पुनर्निरीक्षण या मोहिमेमध्ये सर्व शिवसैनिकांनी जोमाने काम करायचे। तसेच या मोहिमेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिवसैनिकांची नोंद पक्षाकडून घेतली जाईल। त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना पद दिलं जाईल असंही सांगण्यात आले। सोलापूर दौऱ्यामध्ये माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते। थेट शहाजीबापू पाटील यांच्यापासून जिल्हा प्रमुख महेश चिवटे आणि अमोल शिंदे यांच्यापर्यंत त्यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी तक्रार केल्या होत्या। खासदार शिंदे यांनी शांतपणे ऐकून घेत दुसऱ्या दिवशी ॲक्शन मोडवर येत दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या सर्वच आघाड्यांची कार्यकारिणी बरखास्त केली। श्रीकांत शिंदे समोर काय तक्रारी झाल्या होत्या? करमाळ्यामधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या विरोधामध्ये आरोप करत चुकीच्या पद्धतीनं निवडी झाल्याचं सांगितलं। एका पदाधिकाऱ्याने तर चिवटे यांचं नाव घेत तुम्ही पद घ्या, घरी बसा, काम करू नका असं सांगत जिल्हा प्रमुख पदासाठी आपण ही इच्छुक असल्याचंही स्पष्ट केलंय। सांगोल्याच्या शहर प्रमुखानं तर थेट शहाजीबापू पाटलांवरती हल्ला चढवला। एबी फॉर्म माझ्याकडे दिले, मात्र मी सांगेल त्याला एबी फॉर्म द्यायचं असं फरमान शहाजीबापूंनी फोन करून काढल्याचंही त्यांनी सांगितलं। माझं पद हे प्रत्येक आठवड्याला बदलतं, त्यामुळे मी कोणत्या पदावर काम करतो हे मला कळत नाही अशी खंत पद्मजा इंगोले यांनी मांडली होती। मी सोलापूर शहराचा रहिवासी आहे, पण मला करमाळा माळशिरसची जबाबदारी देण्यात आली आहे। मी कसं काम करायचं? मी शहर प्रमुख पदाची जबाबदारी मागतोय पण मिळत नाही असं खंत नगरसेवक प्रियदर्शन साठेंनी बोलून दाखवली। या सर्वांवर माढ्याचे संजय कोकाटे यांनी पक्षामध्ये उदंड पदाधिकारी झाल्याचं सांगत आता काहींना सक्तीच्या विश्रांतीची गरज असल्याचंही स्पष्ट केले।